रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका दिवसात हुल्लडबाजांवर कारवाई करत 58,900 रुपयांचा दंड वसूल. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका दिवसात हुल्लडबाजांवर कारवाई करत तब्बल 4.5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केलेली आहे. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 604 केसेस अंतर्गत 4,58,900 रुपयांचा दंड कोल्हापूरकरांकडून वसूल करण्यात आलेला आहे. आणि येथे यामध्ये मद्यपान करून वाहन चालवण्याच्या 22 केसेस, ट्रिपल सीटच्या 194 केसेस, वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याच्या 45 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे रंगपंचमीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये जे हुल्लडबाज आहेत अशावरती जे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती एकूण 604 केसेस केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 4,58,900 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दारू पिऊन वाहन चालवणे 22 केसेस केलेले आहेत, ट्रिपल सीट 194 केसेस केलेल्या आहेत, मोबाईल टॉकिंग 45 केसेस केलेल्या आहेत. अशा सर्व मिळून 604 केसेस केलेल्या आहेत. आणि ही यामध्ये जे विशेषतः ट्रिपल सीट आणि मोबाईल टॉकिंगचे प्रमाण जास्त आहे, तर ही मोहीम भविष्यामध्ये सुद्धा चालू राहील. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये 31 ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. जे महत्त्वाचे चौक आहेत यामध्ये ताराणे सिग्नल, CBS परिसर, इकडं महावीर कॉलेज, दसरा चौक, शहरातला आतला मुख्य भाग या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.